हॅलो. चला आज आपण काय शिकू, इन स्टेप. ओके, इन स्टेप मध्ये हे इंच वाली साइड आहे आणि ह्या सेंटीमीटर वाली साइड आहे. ओके, तर तुम्हाला माहिती आहे का 1 मीटर मध्ये किती सेंटीमीटरचा 1 मीटर बनतो आणि किती इंचचा 1 मीटर बनतो माहिती आहे का? किती सेंटीमीटरचा 1 मीटर असतो? 100 सेंटीमीटरचा 1 मीटर. आणि किती इंचचा 1 मीटर असतो? 39 इंच म्हणजे 1 मीटर. ओके, तर बघा तुम्हाला मी म्हणेल की इथं मला 5 इंच दाखवा, 10 इंच दाखवा, तुम्ही इझिली दाखवू शकता. मी तुम्हाला 10.5 दाखवा म्हणाल तरी तुम्ही इझिली दाखवू शकता. पण 10.25 दाखवा म्हणाल तर समजेल का? ज्यांना नाही माहित त्यांना तर समजणारच नाही. तर 1 म्हणजे 10.25, 10.50, 10.75 हे काय आहे? आणि त्याच्या मधात पण एक लाईन असते. जसं बघा इंच मध्ये इंचच्या नंतर एक लाईन, मग 2 लाईन, मग 3 लाईन, मग अर्धा इंच, मग आणखी 1 लाईन, 2 लाईन, 3 लाईन, मग समोरचा अंक. तर तेच आपण इथे केलेलं आहे. हे स्टार्टिंग आहे, मग 1 लाईन, 2 लाईन, 3, मग अर्धा इंच, मग 1 लाईन, मग 75. तर बघा या लाईनला म्हणतात एक लाईन. क्लिअर आहे? समजलं? या लाईनला म्हणतात 0.25. ओके, या लाईनला म्हणतात 0.50 किंवा 0.5. 0.5 म्हणजे पण अर्धा इंच, 0.50 म्हणजे पण अर्धा इंच. क्लिअर आहे? त्याच्यानंतर आपण हे लाईन बघू, हे आहे 0.75. क्लिअर आहे? बघा आता तुम्हाला ही लाईन समजली, ही समजली, पण ही समजली का? ही समजली का? आणि ही पण नाही. ठीक आहे, तर ही लाईन आता तुम्हाला समजवण्यासाठी हा पूर्ण आपण टेबल लिहिलेला आहे. हा टेबल तुमच्याकडे आहे आणि तुमच्याकडे नाही तर तुम्ही हा टेबल बघू शकता. क्लिअर आहे? तर आता मी तुम्हाला प्रश्न देईल, म्हणजे मीच उत्तर देऊन देते. ठीक आहे, समजलं पाहिजे ना तुम्हाला. तर 32 डिवाइड बाय आपण 4 करू, किती आन्सर येणार? 8. तुम्ही डायरेक्ट लावून देणार. 32 अँड हाफ, 32 अँड हाफ ला डिवाइड बाय 4 करू आपण, तर 8.125 125 येतो. 8. आन्सर आपला असं येईल 8.125. क्लिअर आहे? तर कधी पण हे याच्यापेक्षा पण समजा समोर आन्सर आला तर इम्पॉर्टंट आहे फक्त 2 अक्षर. इकडच्या अक्षरचं काही व्हॅल्यू नाहीये. ठीक आहे, तर 8.12 आहे. 8.12 म्हणजे काय घेऊ आपण? 8 तर 8च घेणार, पण 12 म्हणजे 1 लाईन घेऊ, 2 लाईन घेऊ, 3 लाईन घेऊ की अर्धा इंच घेऊ? तुम्हाला माहिती आहे का? नाही माहित. तर हा टेबल बघा, जर तुमचं आन्सर पॉइंटच्या नंतर 1 पासून 10 आलं तर काय घ्यायचंय? काहीच नाही, 0. 11 पासून 20च्या आत आलं असेल तर काय घ्यायचंय? 1 लाईन. आपलं किती आहे? 12 आहे, म्हणजे या टेबल मध्ये आपलं येत आहे. तर आपण किती घेणार? 8.1 लाईन. क्लिअर आहे? तर आपलं इथे आन्सर लिहिणार आपण 8.1 लाईन. क्लिअर आहे इथपर्यंत? त्याच्यानंतर सेकंड, आता आपलं किती होतं? 32 अँड हाफ झालं, तर मी 33 घेणार. 33 डिवाइड बाय 4 केलं तर आन्सर किती येईल? तुम्ही कराल तर 8.25. ओके, 8.25 येणार. तर बघा 25 म्हणजे किती घ्यायचं तुम्हाला माहित आहे? ही दुसरी लाईन. पहिलं तुम्हाला एक लाईन समजली इथे, त्याच्यानंतर ही दुसरी लाईन समजली. जेव्हा तुम्हाला 8.25 आन्सर आला, किती पण 25 आन्सर आला, तर जे पण तुमचा अंक असेल त्याच्यानंतर हे 2 लाईन लावायचे म्हणजे 25 आहे. क्लिअर आहे? तर आपलं 8.25 समजलं का तुम्हाला? त्याच्यानंतर आपण इथे घेणार 33.5 डिवाइड बाय 4. ओके, तर बघा 33 चा आन्सर किती आलं होतं आता? 8.37 सॉरी 8. आपण नाही का 33 च आन्सर काढलं होतं का? 33.5. हा, हे आन्सर आपलं 33 च होतं ना. 33.5 डिवाइड बाय 4. बघा 33 च आन्सर किती आलं होतं आपलं? 8.25. ठीक आहे,
पण आता 33 डिवाइड बाय 33.5 डिवाइड बाय 4 करायचं आहे, तर आपल्याला आन्सर येणार 8.87 आहे. किती आन्सर? 37. 8.37 आहे. बघा 37 आहे, तर मग तुम्ही किती घ्याल? आपण ही लाईन झाली आपली, ठीक आहे, आणि सेकंड वाली 25 वाला पण लाईन म्हणजे हे पण झालं 25. बघा याच्यामध्ये 21 पासून 35, तर आपलं 25 आलं होतं, तर आपण ही लाईन घेतली. त्याच्यानंतर आपलं 36 पासून 0.36 टू 0.45 आहे, तर आपल्याला काय घ्यायचंय? 0.25 प्लस 1 लाईन. तर 0.25 म्हणजे हे, प्लस 1 लाईन म्हणजे ही वाली लाईन. ठीक आहे, तर तुम्ही काय कराल? 8 इंच घ्यायचं, त्याच्यानंतर ही तिसरी लाईन घ्यायची. क्लिअर आहे? 8.3. तर आपण याला लिहिणार कसं? 8.25 प्लस 1 लाईन. हे दिसत आहे का? आपल्या कॅमेऱ्यामध्ये येत आहे का हे? बघा येत आहे ना? हा, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण आता काय घेतलं? 33 घेतला, तर 34 डिवाइड बाय 4 करा. किती आन्सर येणार? 8.5 किंवा 8.50. तर कशात येणार हे? बघा इथे 8.50 पकडावं लागेल, कारण की 5 म्हणजे मी तुम्हाला आधीच सांगितलं 0.50 आणि 0.5 म्हणजे पॉइंटच्या नंतर 50 असेल किंवा 5 असेल, त्याचा अर्थ एकच होतो. तर बघा आपलं इथे काय म्हणत आहे, ही लाईन पण क्लिअर झाली आपली. आताच आपण 25 प्लस 1 लाईन घेतलं म्हणजे ही लाईन क्लिअर झाली. त्याच्यानंतर आता आपण ही लाईन बघू. इथे काय म्हणत आहे? 36 पासून 46 0.46 टू 60 पर्यंत असेल, तर आपल्याला 0.50 घ्यायचा किंवा 0.5 म्हणजे अर्धा इंच घ्यायचा. तर आपलं 55 तेच आलं, 50 पण आलं, 50 पण याला म्हणू शकतो किंवा 5 पण. तर आपलं 8.5 आहे. डायरेक्ट आपण ही वाली लाईन घेऊन घ्यायचं. 8च्या नंतर ही लाईन येणार आपली. इथपर्यंत तुम्हाला समजलं पूर्ण? क्लिअर आहे? एनी डाऊट? ठीक आहे. याच्यानंतर म्हणजे आपल्याला ही स्केल इथपर्यंत समजली. त्यानंतर आता आपण किती घेतलं होतं? 8.5. 34 चा आन्सर 8.5 आलं. 34.5 डिवाइड बाय 4 करा. 34.5 डिवाइड बाय 4 8.62. ठीक आहे. आता 8 म्हणजे तुम्ही 8 इंच घेऊन घ्याल. त्याच्यानंतर ही लाईन कोणती घ्यायची नाही माहिती, तर डबल आपण टेबल बघू. इथे बघा पॉइंटच्या नंतर 62 पासून पॉइंटच्या नंतर 70 आहे, तर आपल्याला काय घ्यायचं आहे? 0.50 प्लस 1 लाईन म्हणजे 0.50 कुठं आलं? इथे, प्लस 1 लाईन म्हणजे ही वाली लाईन. क्लिअर आहे? तर आपण काय करणार? इथे लिहिणार 8.5 प्लस 1 लाईन. क्लिअर आहे? 8.5 प्लस 1 लाईन. जेव्हा आपलं 61 पासून तर 70 पर्यंत आन्सर येईल पॉइंटच्या नंतर, तर आपल्याला अर्धा इंच आणि एक लाईन घ्यायचं आहे. तर आपण हे अर्धा इंच घेतला आणि एक लाईन घेतला. क्लिअर आहे? त्याच्यानंतर आपण आता घेऊ 35 डिवाइड बाय 4 8.75. बघा 75 म्हणजे ही लाईन आहे, तुम्हाला माहिती आहे. टेबल मध्ये पण बघू आपण. ही लाईन झाली आपली 0.71 पासून तर 0.85 असेल, तर आपल्याला 0.75 घ्यायचं आहे. ठीक आहे. तर आपलं 75 आहे म्हणजे 8च्या नंतर आपण काय घेणार? ही लाईन घेणार. क्लिअर आहे? 8च्या नंतर आपली ही लाईन आली. समजलं? तर आपण इथं लिहिणार 8.75. 75 म्हणजे ही लाईन. क्लिअर? त्यानंतर आता आपण घेऊ 35.5 डिवाइड बाय 4. किती आन्सर येते? किती? 8.87. क्लिअर आहे? 8.87 आहे. तर आपला आता हा टेबल तर इथे क्लिअर झाला. याच्यानंतर हा टेबल आहे 8.87. तर इथे काय म्हणतात? 86 आहे. 86 पासून 95 जर असेल पॉइंटच्या नंतर,
तर आपल्याला काय घ्यायचं आहे, हे 0.75 प्लस 1 लाईन. तर 0.75 इथं आलं प्लस 1 लाईन म्हणजे हे. क्लिअर आहे. बघा तुमच्या एका इंच मध्ये किती लाईन्स असतात आणि प्रत्येक लाईनीला कधी कधी घ्यायचं या टेबलनुसार. पक्का समजलं. तर आपण इथे काय लिहिणार, 8.75 प्लस 1 लाईन. क्लिअर आहे. पक्का. त्यानंतर आता आपण 36 घेऊ. 36 एक मिनिट, आता याचा आन्सर मी आता हे झालं क्लिअर. आता हे करू. बघा 36 डिवाइड बाय 4 करू तर डायरेक्ट आन्सर आपल्याला 9 येणार. तुम्ही 9 तर लावून घ्याल, पण आता मी याच्यात जी लास्ट वाली लाईन आहे हे समजवते तुम्हाला. 36.25 डिवाइड बाय 4 करा पटकन. किती आलं, 9.0. एक मिनिट, 9 पॉइंट किती म्हटलं, सॉरी हे नाही करू आपण. 35.75 हा 75 प्लस 1 लाईन. राहू नाही शकत का असा मेजरमेंट. बघा हे 35 आहे, हे 35 त्याच्यानंतर 75 म्हणजे हे आणि 1 लाईन म्हणजे 36 ला 1 लाईन कमी मेजरमेंट आहे. ठीक आहे. तर मी तोच मेजरमेंट घेतला. याला डिवाइड बाय किती करायचंय आपल्याला, 1 लाईन म्हणजे किती पकडायचं तुम्ही, 11 टू 20 च्या मदत म्हणजे 15 पकडून घ्या. तर आपण याच्यात 15 प्लस करू. 75 मध्ये 15 ऍड केले किती झाले, 80 90 35.90 डिवाइड बाय 4 करा. कारण की मला एक लाईन घ्यायचं आहे. 36 ला एक लाईन कमी येत आहे माझ्या मेजरमेंटला आणि मी त्याला डिवाइड बाय 4 लावणार. तर किती आन्सर, 8.97 आलं. तर बघा 8 तर तुम्ही घेऊन घ्याल. आता 97 म्हणजे या लाईन मध्ये आलं. क्लिअर आहे. तिथे काय म्हणताय, 0 पासून 96, 0च्या नंतर 96 टू समोरचा आकडा म्हणजे जसं आता या लाईनीच्या नंतर एक लाईन तर येणार, कंटिन्यू आपली टेप असते तिथपर्यंत 10 पॉइंट पर्यंत आला तरी आपल्याला समोरचाच आकडा घ्यायचा आहे. 97 आलं म्हणजे डायरेक्ट आपण 9 घेऊन घेऊ. क्लिअर आहे. बघा इथपर्यंत किती घेतलं आपण, 8.75 प्लस 1 लाईन म्हणजे या लाईनी पर्यंत घेतलं, ही लाईन पर्यंत आपण कव्हर केलं. तर इथे काय म्हणत आहे, 96 पासून समोरचा आकडा जो पण आहे त्याच्यात 0.10 पर्यंत आलं तरी पण आपल्याला काय घ्यायचंय, तोच आकडा घ्यायचा आहे. बघा इथं 1.10 आलं तर मी इथं 1.25 लिहिलं का, नाही 1च लिहिलं म्हणजे आपल्याला 8.97 आलं तर 9.1 लाईन नाही जायचंय, आपल्याला 9च घ्यायचंय. क्लिअर आहे. समजलं का हे. चला मी पटपट आता तुम्हाला होमवर्क देते आणि तुम्हाला पण देते. हा टेबल बघा आणि कमेंट मध्ये मला सांगा याचे आन्सर काय येणार. ठीक आहे. 35 पटपट 35 डिवाइड बाय 4, 39 डिवाइड बाय 4, 39.90 डिवाइड बाय 4, 0.90 डिवाइड बाय 4 हा. त्यानंतर 86.75 डिवाइड बाय 4 म्हणजे मी जेवढं पण सांगत आहे ना त्याला सगळ्यांनी डिवाइड बाय 4 करायचं. जे पण आन्सर येणार ते आन्सर मला सांगा आणि किती लाईन आहे त्याच्यानंतर किती लाईन येत आहे, 0.25 प्लस 1 लाईन, 0.75 प्लस लाईन, हे सगळं मला सांगा. ठीक आहे. त्यानंतर 37.80, 33.20
26.75, 27.75, 26.5, 0.5, 45.5, 45.5, 45.5. आता काय सांगू, 38.37. हा, 38.37. ओके, मला इतक्याचेच आन्सर सांगा तुम्ही. 5 म्हणजे 50. 26.5 म्हणजे 26.50 होते. ओके, पटापट मला याचे आन्सर तुम्ही कमेंट्स मध्ये सांगा आणि तुम्ही मला आणून दाखवा. ठीक आहे, बंद करा.